10 जून 1999 ही तारीख ती आहे ज्या दिवशी देशात एका नव्या आणि प्रबळ अशा पक्षाचा जन्म झाला, ज्या पक्षाने देशासह महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात आणि इथल्या मातीवर अमिट असं नाव कोरलं, ज्या पक्षाने देशाला अभ्यासू कृषी मंत्री दिला, ज्या पक्षाने महाराष्ट्राला अनेकदा कृतिशील, गतिशील आणि एक शिस्तबद्ध असा एक कामाचा, लोकांच्या हक्काचा उपमुख्यमंत्री दिला। अर्थात तोच शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होण्याची दाट शक्यता आहे आणि ज्या पक्षात शरद पवारांचा पक्ष विलीन होणार आहे असं बोललं जात आहे तो दुसरा पक्ष दुसरा तिसरा कुणी नसून राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष आहे। होय, काँग्रेस पक्ष, ज्या पक्षापासून शरद पवारांच्या राजकारणाची खरी सुरुवात झाली आणि ज्या काँग्रेसमधून शरद पवार 1999 मध्ये वरिष्ठ नेत्यांच्या काही निर्णयांना विरोध करून बाहेर पडले, त्याच काँग्रेसमध्ये आता पुन्हा एकदा शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष विलीन होणार आहे अशा चर्चा अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू आहेत। पण या चर्चा नेमक्या का आणि कधी सुरू झाल्या आणि खरंच शरद पवारांचा पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन झाला तर यात फायदा आणि तोटा काय होणार आहे आणि कुणाला होणार आहे हेच आजच्या व्हिडिओत सविस्तरपणे पाहूयात। नमस्कार। बघा, सगळ्यात आधी तर हे पाहू की शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये जाणार ही चर्चा सुरू कशी झाली। तर सगळ्यात आधी जेव्हा ममता बॅनर्जी यांच्या पक्षामध्ये मोठं बंड झालं आणि पक्षातील अनेक नेते भाजपमध्ये गेले, त्यावेळी ममता बॅनर्जी काँग्रेसमध्ये विलीन होतील असं बोललं गेलं। त्यानंतर ममतांवरचा बाण हा शरद पवारांवर आला। एका पत्रकार परिषदेमध्ये सुप्रिया सुळे यांना एका पत्रकारानं प्रश्न विचारला की तुमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे, अशा चर्चा आहेत, खरंच हे असं होणार आहे का? आता पत्रकाराच्या याच प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की समजा आता पाऊस सुरू झाला तर आधी रेनकोट घालायचा की छत्री उघडायची हे त्यावेळीच्या परिस्थितीनुसार मी ठरवणार, मग तसंच नंतर जी काही परिस्थिती येईल त्यानुसार निर्णय घेतले जातील, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी हे तर कन्फर्म केलं की या चर्चा खऱ्या आहेत, फक्त फायनल निर्णय होईल का हे माहिती नाहीये, असंच थोडक्यात सुळेंनी सांगितलं। बरं, सुळेंनी ही प्रतिक्रिया दिल्यानंतर 12 जूनला काँग्रेस नेते नाना पटोले यांना दिल्लीमधून पक्षाच्या हायकमांडचं निमंत्रण आलं आणि फक्त पटोलेच नाही तर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना सुद्धा दिल्लीतून बोलावणं आलं होतं। त्यामुळे काँग्रेस पक्षातल्या या वाढत्या हालचाली पाहता सगळ्यांचाच समज झाला खरोखर शरद पवार राहुल गांधींच्या काँग्रेसमध्ये जातील। त्यात नाना पटोलेंनी पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेतून तर जणू काही ताजी आणि गरम बातमीच मिळाली। पटोले असं म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव ऑलरेडी पवार साहेबांना दिलेला होता, मात्र काही कारणास्तव त्यावर निर्णय घ्यायला उशीर झालाय। आता देशातील राजकारणात जे काही चाललंय, देशाची संवैधानिक व्यवस्था संपत चालली आहे, अशा वेळी सेक्युलर मतांचं विभाजन थांबवण्यासाठी, देश वाचवण्यासाठी, संविधान वाचवायला जे काही सेक्युलर विचारांचे पक्ष आहेत त्यांनी एकत्र यावं। ममता बॅनर्जी असोत, शरद पवार असोत किंवा मग इतर धर्मनिरपेक्ष विचारांचे पक्ष असोत, देश वाचवण्यासाठी काँग्रेस सोबत एकत्र येण्याची भावना निर्माण झाली आहे आणि तशी प्रक्रिया सुद्धा आता सुरू झाली आहे, असं नाना पटोलेंनी म्हटलंय। थोडक्यात शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये गेला तर यात आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाहीये, कारण पडद्यामागे या विलीनीकरणाची प्रोसेस खूप दिवसांपूर्वीच सुरू झालेली होती असं समजा। आता शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांनी मात्र या चर्चेला दुजोरा दिलेला नाहीये। शशिकांत शिंदे असं म्हणालेत की काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा कोणताही प्रस्ताव नाहीये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे काम करत आहे आणि पुढे सुद्धा स्वतंत्र ओळख कायम ठेवेल, त्यामुळे नेमकं खरं कोण बोलतंय हे अजून तरी समजायला मार्ग नाहीये। आता उरला प्रश्न तो म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी जर काँग्रेसमध्ये विलीन झाली तर त्याचा फायदा आणि तोटा काय होणार आहे आणि कुणाला होणार आहे। बघा कसं आहे, TMC, NCP आणि YSR काँग्रेस या सगळ्यांची मुळं काँग्रेसमध्ये आहेत। यांचे नेते, नेतृत्वाचा वाद असेल किंवा राजकीय महत्त्वाकांक्षा किंवा प्रादेशिक गरज यामुळे काँग्रेसपासून वेगळे झालेत, पण त्यांची विचारधारा अजून सुद्धा काँग्रेसमयी आहे। असं असताना कमी संख्याबळ असलेले पक्ष म्हणून राहण्यापेक्षा हेच स्थानिक पक्ष जर काँग्रेसमध्ये गेले तर ते आत्ताच्या स्थितीत त्यांना फायदेशीर ठरेल, काँग्रेसला सुद्धा ते फायद्याचं जाईल आणि या पक्षांना सुद्धा फायद्याचं जाईल। काँग्रेस भाजप समोर कमकुवत स्थितीत नव्हे तर ताकदीनं आपली बाजू मांडू शकेल। विरोधी पक्षांच्या राजकारणात एक मजबूत केंद्रीय दुवा तयार होईल। जर राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन झाला तर काँग्रेसला सर्वात मोठा फायदा महाराष्ट्रात होऊ शकतो।
कारण शरद पवार यांच्याकडे आज सुद्धा ग्रामीण भागामध्ये मजबूत नेटवर्क आहे। सहकारी संस्था असतील, साखर कारखाने असतील, कृषी संघटना आणि स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा प्रभाव मोठा आहे। काँग्रेसकडे अनेक ठिकाणी संघटनात्मक कमकुवतपणा आजही दिसतोय। शरद पवारांचा अनुभव आणि त्यांचं नेटवर्क काँग्रेसला पुन्हा मजबूत बनवू शकतं। राहुल गांधींसाठी सुद्धा हे सकारात्मक ठरू शकतं, कारण महाराष्ट्र हा लोकसभा निवडणुकांमध्ये महत्त्वाचं राज्य आहे। महाराष्ट्रात जागा वाढल्या तर त्याचा थेट फायदा राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसला होऊ शकतो। थोडक्यात काय, एकमेकांच्या साथीनंच शरद पवार आणि राहुल गांधींना देशात मतांचं पडलेलं मोठं भगदाड हे हळूहळू बुजवता येईल। पण बघा, एकत्र आल्यावर काही धोके पण आहेत आणि सगळ्यात जास्त समस्या ही काँग्रेसवाल्यांना येऊ शकते। ती समस्या कोणती? तर शरद पवार हे फक्त सामान्य नेते नाहीयेत, तर देशातील सर्वात अनुभवी राजकीय रणनीतिकार त्यांना मानलं जातं। त्यांना जवळपास 5 दशकांचा राजकीय अनुभव आहे। जर ते काँग्रेसमध्ये आले तर त्याचा प्रभाव स्वाभाविकपणे त्यांचा त्या पक्षातला प्रभाव हा वाढणार आहे आणि यामुळे काँग्रेसमध्ये 2 शक्ती केंद्र तयार होण्याची शक्यता सुद्धा निर्माण होऊ शकते। एक बाजू राहुल गांधींची आणि दुसरी बाजू शरद पवारांच्या प्रभावाची। इतिहास पाहिला तर काँग्रेसमध्ये अनेक वेळा अंतर्गत गटबाजीमुळेच नुकसान झालंय, आत्ताही तेच होतंय। काही विश्लेषकांचं असं मत आहे की पवार यांच्यासारखा प्रभावशील नेता जर पक्षात गेला, काँग्रेस पक्षात गेला, तर निर्णय प्रक्रियेत नवीन समीकरणं तयार होऊ शकतात। म्हणूनच काही काँग्रेस नेते हा विलय स्वागतार्ह मानतायत, तर काही जण सावध भूमिका घेतात। थोडक्यात, जसं 2 बायका एकत्र नीट नांदू शकत नाहीत, तसंच 2 अभ्यासू नेते एका पक्षात कितपत एकत्र राहू शकतात ते सुद्धा त्यांच्या नेत्यांना एकत्र ठेवून याची शक्यता कमी आहे। पण राजकारणात काहीही अशक्य नाहीये। बघा, शरद पवारांची राष्ट्रवादी ही काँग्रेसमध्ये जाईल किंवा जाणार नाही हे भविष्यात समजेलच। पण शरद पवार स्वतःचा कष्टानं उभा केलेला पक्ष, ज्या पक्षासाठी पवारांनी तळागाळातून नेते तयार केले आणि पक्षाला सर्वसामान्यांच्या मनामध्ये अगदी फिट बसवलं, तो पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन करतील याची शक्यता फार कमी वाटतेय। आणि जर खरंच आत्ताची चर्चा चुकून खरी झाली तर ही देशाच्या राजकारणातील सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची घटना ठरू शकते। तुम्हाला काय वाटतंय? खरोखर भविष्यात शरद पवार त्यांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील का? तुमचं मत काय आहे? शरद पवारांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला पाहिजे की नाही, की त्यांनी आहे याच मतावर ठाम राहिलं पाहिजे, म्हणजे स्वतःचा पक्ष स्वतंत्र ठेवला पाहिजे, की शरद पवारांनी अजितदादांच्या गटामध्ये गेलं पाहिजे? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो, ऑनलाईन नेताला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा।